ब्राह्मण सभा करवीर, महालक्ष्मी बँक आणि तेंडुलकर परिवार यांच्या वतीनं आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत सोमवारी सायंकाळी डॉक्टर अमेय पांगारकर यांचं व्याख्यान झालं। एआयची क्रांती आणि सायबर सुरक्षा या विषयावर त्यांनी अत्यंत अभ्यासू आणि सहज सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं। वर्तमान काळात एआयनं आपलं जीवन व्यापलं आहे। भविष्यात एआयची व्याप्ती आणि ताकद वाढणार आहे, त्यामुळे प्रत्येकालाच एआयशी जुळवून घ्यावं लागेल। हे नवं तंत्रज्ञान डोळसपणे वापरावं लागेल असं प्रतिपादन पांगारकर यांनी केलं। तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेत सोमवारी सायंकाळी एआय तज्ज्ञ डॉक्टर अमेय पांगारकर यांचं व्याख्यान झालं। एआयची क्रांती आणि सायबर सुरक्षेचे भविष्य या विषयावर पांगारकर यांनी सखोल माहिती दिली। माधव पाटणकर यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेऊन वर्तमानात एआयचा कसा वापर होतोय, भविष्यात एआय कुठे असेल, नोकरी व्यवसायावर काय परिणाम होतील, सायबर फ्रॉड का वाढत चाललेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवली। डॉक्टर अमेय पांगारकर यांनी एआयच्या प्रगतीचे आजवरचे टप्पे स्पष्ट करत सध्या जगभरात 1,60,000 एआय टूल्स वापरली जात असून मानवी बुद्धिमत्तेची नक्कल अत्यंत झपाट्याने होत असल्याचं सांगितलं। सर्वच क्षेत्रात एआयचा शिरकाव झाला असून पुढील 5 वर्षात एआय सर्वव्यापी असेल आणि आपल्याला या नव्या तंत्रज्ञानाशी जुळून घ्यावंच लागेल असं नमूद केलं। कोणतंही नवं तंत्रज्ञान येताना त्याला विरोध आणि गैरसमज असतात। संगणक किंवा इंटरनेट आल्यावरही अनेक अफवा पसरल्या, पण नवी कौशल्य आत्मसात केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। आता तर एआय प्रत्येक क्षेत्रात असणार आहे, त्यामुळे हे तंत्रज्ञान शिकून घेणं सर्वाधिक फायद्याचं असेल असं त्यांनी नमूद केलं। एआय पासून धोके असले तरी त्यापेक्षा जास्त फायदे आहेत। कुठे एआयचा वापर करायचा नाही, आपला वैयक्तिक डेटा आपणच कसा देतोय, सर्वच क्षेत्रात होणारे बदल अशा अनेक मुद्द्यांवर पांगारकर यांनी अत्यंत प्रभावी भाषेत माहिती दिली। प्रारंभी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबार्डेकर यांनी सर्वांचं स्वागत केलं। सोमवारच्या व्याख्यानाला प्रायव्हेट हायस्कूलचं सभागृह पूर्ण भरलं होतं।